नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीतील विठ्ठलनगरमध्ये युवकाचा अमानुष खून, मृतदेह बॅरलमध्ये टाकून विहिरीत फेकला. शहरातील विठ्ठलनगर परिसरात एका युवकाचा अमानुष पद्धतीने खून करून त्याचा मृतदेह बॅरलमध्ये टाकून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रोहित मुकेश म्हैसाळे, वय 30, राहणार इंदिरानगर असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. संशयितांनी रोहित म्हैसाळे याचा खून करून त्याचा मृतदेह बॅरलमध्ये टाकला. त्यानंतर बॅरलमध्ये दगड व लोखंडी जाळी ठेवून ते बंदिस्त करून विठ्ठलनगर येथील विहिरीमध्ये टाकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान रोहित म्हैसाळे याच्या बेपत्ता होण्याची नोंद 26 तारखेला पोलिसांकडे मिसिंग म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत संशयित आरोपींना ताब्यात घेतला असता या खुनाचा उलगडा झाला. घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक, DYSP तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने विहिरीत स्कुबा ड्रायव्हिंग करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या रेस्क्यू मोहिमेत कैलास वडर, महेश गवाने, आसिफ मकानदार, आमिर नधाब, इर्शाद, चेतक कांबळे व ओंकार कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक शरद गाडे, सांगली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.